हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. छान थंडीचा सीझन जो आहे तो सुरू झालेला आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या भाज्या देखील अवेलेबल व्हायला लागलेल्या आहेत. थंडीच्या दिवसात आपल्याला भूक देखील छान लागते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असल्यामुळं वेगवेगळे पदार्थ देखील बनवता येतात. तर अशाच सगळ्या भाज्या वापरून आज आपण एक पदार्थ पाहणार आहोत. हा पदार्थ जो आहे तो असा असणार आहे की हा खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरून जाईल, पण मन मात्र भरणार नाही. परत परत तो पदार्थ तुम्हाला सारखा सारखा खावासा वाटेल. तर अशा हा पदार्थ आपण तयार करणार आहोत, तो म्हणजे शाही व्हेज कुर्मा. तर असा हा शाही व्हेज कुर्मा कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. तर फार वेळ न घालवता आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. कुर्मा बनवण्यासाठी मी या ठिकाणी फ्लॉवर, शिमला मिर्च, ग्रीन पीज, त्याचबरोबर गाजर या भाज्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. सुरुवातीला मी एका भांड्यामध्ये फ्लॉवरची तुरे घेणार आहे. फ्लॉवरची तुरे जे आहेत ते खूप बारीक नाही, खूप मोठे नाही, अशा आकारात मी कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर गाजराची साल जी आहे ती काढून घेतलेली आणि गाजर देखील मीडियम साईजमध्ये मी कट करून घेतलेला आहे. यानंतर 2 बटाटे आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे देखील मीडियम साईजचे तुकडे जे आहेत ते कट केलेले आहेत. तर गाजर, बटाटा आणि फ्लॉवर हे जे आहे ते आपण सगळं एकत्र करणार आहोत आणि ते चांगलं असं वॉश करून घेणार आहोत. हे सगळं व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी जे आहे ते आपण टाकून देणार आहोत. त्यामध्ये परत मी नवीन पाणी जे आहे ते ऍड केलेलं आहे. आता हे आपल्याला थोडंसं असं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं लागणार आहेत. तर या भाज्यांमध्ये आपण थोडंसं मीठ जे आहे ते ऍड करतोय. मीठ ऍड केल्यामुळं आणि भाज्या थोड्याशा शिजवून घेतल्यामुळं भाज्यांचा थोडासा नॅचरल जो वास असणार आहे तो काय होईल, कमी होईल आणि कुर्म्याला एक त्याचा खास असा स्पेशल वास जो आहे तो येईल. यासाठी आपण या भाज्या ज्या आहेत ते एक मीडियम फ्लेमवर एक 5 ते 10 मिनिटासाठी म्हणून थोडेसे शिजवायचे आहेत. खूप अशा त्या आपल्याला शिजवायच्या नाही आहेत. त्याचा फक्त आपल्याला फ्लेवर कमी करायचा आहे. पुन्हा मसाल्याबरोबर त्या शिजल्या जाणार आहेत. या भाज्या शिजण्यासाठी आपल्याला पाणी देखील खूप असं ऍड करायचं नाहीये. फक्त भाज्या बुडल्या जातील इतकंच पाणी आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. एक 7 ते 8 मिनिटात भाज्यांना चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस जो आहे तो बंद करणार आहोत. गॅस बंद केलेला आहे. आता आपण वाटणासाठीची तयारी करणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी मी 1 वाटी होईल इतकं भाजलेलं सुकं खोबरं जे आहे ते घेतलेलं आहे. आता हे खोबरं जे आहे ते मिक्सरमध्ये घालून आपण थोडंसं असं बारीक करून घेऊयात. आता या ठिकाणी मी 2 मोठे कांदे जे आहेत ते उभे कट करून घेतलेले आहेत आणि ते बारीक करून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये आपण ऍड करणार आहोत. कांदा ऍड करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो जो आहे तो ऍड करायचा आहे. या ठिकाणी मी एक मोठा टोमॅटो जो आहे तो उभा असा कट करून घेतलेला आहे. कांद्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला आलं आणि लसूण देखील ऍड करायचा आहे. या ठिकाणी मी 12 ते 15 पाकळ्या होईल इतका लसूण घेतलेला आहे. तो देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घेतलेला आहे. 2 इंच होईल इतकं मी आलं घेतलेलं आहे. त्याच्या साली ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. त्याचे छोटे छोटे तुकडे कट केलेले आहेत. ते कट केलेले तुकडे देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घेऊयात. आता यात आपण थोडीशी कोथिंबीर देखील ऍड करून घेतोय. कोथिंबीरचं प्रमाण आहे ते लिमिटेड ठेवायचं, नाहीतर आपल्या कुर्म्याचा कलर जो आहे तो चेंज होईल. यानंतर आपण यामध्ये मगज बी ऍड करणार आहोत. 2 टेबलस्पून होईल इतकं मगज बी आपण त्याच्यामध्ये ऍड करूया. तुम्हाला जर काजू कणी आवडत असेल किंवा जर अखंड काजू जरी वापरायचे असतील तरी ते देखील वापरले तरी देखील चालेल. तर मी या ठिकाणी 2 टेबलस्पून होईल इतकं मगज बी जे आहे ते ऍड करून घेतलेलं आहे. यानंतर हे सगळं व्यवस्थित बारीक व्हावं यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं पाणी घालायचं आहे आणि ते छान असं व्यवस्थित एकसारखं बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कुर्म्यासाठी लागणारं वाटण जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे. त्याचबरोबर आता या ज्या काही भाज्या होत्या त्या ज्या आपण थोड्याशा शिजवून घेतल्या होत्या त्या भाज्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे. कढई मी एका बाजूला गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 4 ते 5 टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते ऍड करायचं आहे. या ठिकाणी आपल्या भाजीची क्वांटिटी देखील तितकी आहे, त्यामुळे मी 4 ते 5 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या भाजीला थोडंसं तेल हे लागतंच. तेल छान असं गरम झालेलं आहे.
गरम झालेल्या तेलामध्ये आपण थोडेसे जिरे जे आहेत ते ऍड करतोय. जिरे ऍड करून झाल्यानंतर 2 तमालपत्र आहेत ते देखील तेलामध्ये आपण ऍड करून घेतलेले आहेत आणि ते आपण छान थोडंसं असं तेलामध्ये भाजून घेऊयात. यानंतर तयार केलेलं वाटण जे आहे ते आपण या तेलामध्ये ऍड करून घेतोय आणि हे वाटण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. हे वाटण जे आहे ते आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगलं भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण कांदा, टोमॅटो हे जे आपण वाटताना वापरलेलं आहे ते आपण कच्चं वापरलेलं आहे. त्यामुळे त्याचा पूर्ण कच्चा जो स्वाद असणार आहे तो निघून जाईपर्यंत आपल्याला ते छान असं भाजून घ्यायचं आहे. भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. खूप मोठ्या आचेवर आपल्याला ते भाजायचं नाहीये. त्याचबरोबर ते कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे. या ठिकाणी आपण हे जे वाटण बनवलंय ते वाटण बनवताना मगज बी वापरलेलं आहे. मगज बी जे आहे ते आपण जर मिश्रण जे आहे ते कंटिन्युअसली हलवलं नाही तर ते खाली कढईला चिटकून बसेल. त्याचबरोबर जे काही तुम्ही भांडं वापरणार आहात, हा कुर्मा बनवण्यासाठी जे भांडं वापरताय तर ते भांडं वापरताना देखील तुम्हाला जाड बूड असलेलं भांडं वापरायचं आहे, ज्यामुळं आपला मसाला जो आहे तो करपला जाता कामा नये. हा मसाला जो आहे तो आपण 12 ते 15 मिनिटं मीडियम फ्लेमवर छान असा भाजून घेणार आहोत. एक 8 ते 10 मिनिटं झाल्यानंतर मसाल्याला हळूहळू आपोआप बाजूनं तेल सुटायला लागेल. ज्यावेळी तुमच्या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागेल त्यावेळी समजत यायचं की आपलं हे वाटण जे आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि आपल्या भाजीचा कलर जो आहे, रंग जो आहे तो अगदी छान येणार आहे, टेस्ट देखील छान येणार आहे आणि त्याचा लुक जे काय आपलं प्रेझेंटेशन असणार आहे ते देखील अगदी छान होणार आहे. 15 मिनिटं हे जे वाटण होतं ते मी छान असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण पाव टीस्पून होईल इतकी हळद ॲड करणार आहोत. हळद घातल्यानंतर ती सगळीकडं व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. यानंतर आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतका हिंग देखील ॲड करायचा आहे. हिंग ॲड केल्यानंतर तो देखील सगळ्यामध्ये छान असा मिक्स करून घेऊयात. यानंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला जो आहे तो ॲड करणार आहोत. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला अवेलेबल नसेल तर लाल मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल. कांदा लसूण मसाला जो आहे तो या सगळ्या मिश्रणात छान असा मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपल्या भाजीला कलर जो आहे तो चांगला येईल. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण ते पूर्ण भाजून घेतोय. जर तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी तुमचा मसाला जो आहे तो ड्राय झालेला आहे, तर त्यामध्ये तुम्ही एखादा टेबलस्पून पाणी ॲड केलं तरी देखील चालेल. कांदा लसूण मसाला वाटणाबरोबर छान मिक्स झालेला आहे. त्यानंतर या ज्या काही आपण भाज्या थोड्याशा शिजवून घेतलेल्या आहेत, त्याचं पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून टाकलं होतं आणि फक्त भाज्या ज्या आहेत त्या या वाटणामध्ये ॲड केलेल्या आहेत. यानंतर आपण शिमला मिर्च आणि ग्रीन पीस जो काही वाटाणा होता, तो आपण शिजवून घेतलेला नव्हता. ग्रीन पीस जे आहे ते मी पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं. त्यातलं देखील पाणी जे आहे ते काढून टाकलेलं आहे. शिमला मिर्चमधल्या सगळ्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता सुरुवातीला मी यामध्ये शिमला मिरची आहे ती ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर जसं तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही ग्रीन पीस किंवा जो काही वाटाणा आहे, जर मटार तुम्हाला मिळाले फ्रेश मटार तर ते देखील वापरले तरी चालतील. या ठिकाणी मी एक छोटी वाटी होईल इतके मटार जे आहेत ते त्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आता हे सगळं आपण या वाटणाबरोबर छान असं मिक्स करून घेऊयात. वाटलेल्या त्या मसाल्यामध्ये भाज्या ॲड केल्यानंतर मला ते खूप घट्ट असं वाटत होतं. मी एका बाजूला ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी जे आहे ते ॲड करायचं आहे. कोणतीही भाजी बनवताना आपण गरम पाणी वापरलं तर भाजीचा कलर जो आहे तो मेंटेन राहतो. यासाठी शक्यतो पाणी वापरताना गरम पाणी वापरायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी आपल्याला वाढवायची आहे. या ठिकाणी मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम केलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील बघा मी गरम पाणी जे आहे ते ॲड केलं आणि ते मिक्सरचं भांडं धुवून सुद्धा पाणी जे आहे ते मी त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. मिक्सरच्या भांड्याला जे काही वाटण चिकटलेलं असेल तर ते देखील या पाण्याबरोबर आपल्या या कुर्म्यामध्ये मिक्स होऊन जाईल. आता आपल्याला गॅस जो आहे तो मोठा करायचा आहे आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पटकन त्याला उकळी यायला हवी. सगळ्या मिश्रणाला उकळी येतेय तोपर्यंत मी या ठिकाणी 125 ग्रॅम होईल इतकं पनीर घेतलेलं आहे. पनीरचे जे आहेत ते छोटे छोटे क्यूब कट करून घेतलेले आहेत. आता हे पनीरचे क्यूब आहेत ते देखील आपण या भाजीमध्ये ऍड करणार आहोत. या ठिकाणी मी पनीर जे आहे ते फ्राय वगैरे केलेलं नाही. ॲज इट इज पनीर मी त्याच्यामध्ये वापरलेलं आहे.
पनीर देखील या सगळ्या भाज्यांबरोबर छान असं मिक्स करून घेऊयात. यानंतर आपल्याला यामध्ये गरम मसाला ऍड करायचा आहे. 1 ते 1.5 टेबलस्पून होईल इतका गरम मसाला आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून होईल इतकी धने जिरे पावडर ती देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे. यानंतर मी यामध्ये कलरसाठी म्हणून काश्मीरी लाल जे आहे ते ऍड करणार आहे. सुरुवातीला आपण यामध्ये कांदा लसूण मसाला ऑलरेडी वापरलेला आहे, तर त्या प्रमाणात आपल्याला काश्मीरी लाल जे आहे ते वापरायचं आहे. या ठिकाणी मी 1.5 टेबलस्पून होईल इतकं काश्मीरी लाल त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. काश्मीरी लाल याची टेस्ट जी असते ती तिखट नसती, फक्त आपण ते कलरसाठी म्हणून यूज करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या भाजीचा कलर जो आहे तो अतिशय देखणा येणार आहे. पुन्हा हे सगळं चांगलं असं छान असं मिक्स करून घेते. भाजीला बघा उकळी यायला लागलेली आहे. ही भाजी थोडीशी आपल्याला घट्ट अशीच ठेवायची आहे. खूप पातळ अशी बनवायची नाहीये. भाजीला छान उकळी आलेली आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत. आपल्या कुर्म्याचं नाव जे आहे ते शाही व्हेज कुर्मा होतं. सगळ्या व्हेजिटेबल्स जे आहेत ते ऑलरेडी त्याच्यामध्ये ऍड करून झालेले आहेत. त्याला आणखी शाही बनवण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी काजू घेतलेले आहेत. काजू जे आहेत ते मी ॲज इट इज वापरलेले आहेत. ते फ्राय वगैरे केलेले नाही. जर तुम्हाला थोडेसे फ्राय करून घ्यायचे असतील तर तसे देखील तुम्ही थोडे फ्राय करून वापरले तरी देखील चालेल. तर हे काजू देखील मी सगळ्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता ही जी भाजी आहे ती मला अजूनही थोडी घट्ट वाटतेय आणि ही भाजी जी आहे ती आपली आणखी थोडी शिजली जाणार आहे. त्यामुळं मी एका बाजूला पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं. आपल्याला पाणी वापरताना गरमच पाणी वापरायचं आहे. गार पाणी जे आहे ते बिलकुल वापरायचं नाहीये. तर आवश्यकतेनुसार पाणी जे आहे ते मी याच्यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे. पाणी ऍड करून झाल्यानंतर आता मी त्याच्यावर प्लेट ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मंद केलेली आहे. यानंतर प्लेटवर मी आणखी थोडं पाणी जे आहे ते ठेवणार आहे, जेणेकरून खालून वरून दोन्हीकडून भाजी जी आहे ती आपली छान अशी शिजली जाईल. एक 5 मिनिटं गेल्यानंतर मी प्लेट जी आहे ती बाजूला केलेली आहे आणि परत मला चेक करायचं आहे आणि थोडीशी भाजी जी आहे ती हलवून घ्यायची आहे. भाजी हलवताना आपल्याला अतिशय हलक्या हाताने हलवायची आहे. आपण त्याच्यामध्ये पनीर जे ऍड केलेलं आहे ते पनीर आपलं काय मेल्ट होता कामा नये, त्याचे क्यूब जे आहेत ते आहे तसेच राहायला पाहिजेत. यासाठी आपण अतिशय हलक्या हातानं असं भाजी जी आहे ती हलवून घेतोय. कुर्म्याला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे. त्याचा कलर देखील बघा हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे. आपल्याला जसा रेड कलर एक्सपेक्टेड होता, जसा अपेक्षित कलर होता, तसा त्याला कलर देखील यायला लागलेला आहे. आता तुम्हाला हा जो कुर्मा आहे तो थोडासा पातळ आहे असा वाटेल, पण तो गार झाल्यानंतर पुन्हा घट्ट होणार आहे. त्यामुळे आपण पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. परत मी त्याच्यावर प्लेट जी आहे ती झाकून ठेवलेली आहे. पुन्हा एक 10 मिनिटासाठी मी प्लेट झाकून ठेवली होती. त्यानंतर प्लेट जी आहे ती बाजूला करून पूर्ण कुर्मा जो आहे तो चेक केलेला आहे. पनीर आणि जे काही काजू घातलेले आहेत, शिमला मिरच आहे, मटार आहेत, ते आपले व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत. यासाठी आपण थोड्या थोड्या वेळानं ते थोडंसं चेक करायचं आहे. आता एक 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटानं मी हे जे मटार आहेत ते शिजले आहेत की नाही ते मी चेक करणार आहे. मटार जे आहेत ते शिजले नव्हते, त्यामुळं आणखी एक 3 ते 4 मिनिटासाठी हा जो कुर्मा आहे तो मी शिजू देणार आहे. आता हा कुर्मा जो आहे तो तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा पुरी बरोबर तर खाऊ शकताच. जर तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असतील तर त्यावेळी भाज्यांची कटिंग जी आहे ते आपण आधीच करून ठेवायचं. मसाला देखील आधीच तयार करून वाटून तो फ्रीजमध्ये ठेवला तरी देखील तो छान असा टिकतो आणि ऐनवेळी आपल्याला गडबड होत नाही. त्यामुळे आपली भाजी जी आहे ती पटकन बनून जाते. आता बघा मी परत एकदा चेक केलं तर या ठिकाणी मटार जो होता तो माझा छान असा शिजला गेलेला आहे. छान असा भाजीला कलर आलेला आहे. भाजी नाही म्हणलं तर एक 15 मिनिटं तरी मंद आचेवर अशी नीट मी शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी गॅस जो आहे तो आता ऑफ केलेला आहे. आता तुम्हाला लिक्विड जरी वाटत असेल तरी थोड्या वेळानं गार झाल्यानंतर तो परत घट्ट होणार आहे. तर अशा प्रकारे फायनली आपला शाही व्हेज कुर्मा जो आहे तो खाण्यासाठी म्हणून रेडी झालेला आहे. कुर्मा जो आहे तो सर्व केलेला आहे तो पाहता क्षणी आपल्याला कळून येतंय की आपला तयार झालेला कुर्मा जो आहे तो किती टेस्टी असणार आहे. अगदी पाहिल्यानंतरच आपल्याला तोंडाला अगदी पाणी सुटतंय. तर अशा प्रकारे आपला शाही व्हेज कुर्मा जो आहे तो रेडी झालेला आहे. तर ही होती आपली आजची शाही व्हेज कुर्मा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.